सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 4, पावस पंढरीच्या यात्रा, याचा भाग 2. पुढे सांगलीहून दर 2 महिन्यांनी पावसला स्वामी स्वरूपानंदांकडे दर्शनास म्हणून जाण्याचा मी संकल्प केला. 1963 ते 1974 ऑगस्टपर्यंत स्वामींनीच तो पूर्ण करून घेतला. ह्या काळातील माझ्या सर्वच पावस खेपातील मजेदार गोष्टी आणि अनुभव याबद्दल लिहावयाचं म्हटलं तर ते एक पुराणच होईल. काही थोड्या गोष्टी आता मी लिहितो. काय समर्थांची कांता कोरांना मागे. माझी आर्थिक परिस्थिती बेताची. तिचं वर्णन एका शब्दातच करतो. तो शब्द म्हणजे बोंब. हा आपला शिष्य पावसला असा नेहमी येणार असं म्हणतो, ह्याला हे पेलणार नाही हे स्वामींना समजलं होतं. एका भेटीत स्वामी मला म्हणाले, नेहमी आलंच पाहिजे असं नाही, मी तिथं आहेच. परंतु माझी जिद्द मी काही सोडली नाही. पूर्ण पैसे खिशात असोत वा नसोत मी पावसला जात असे. एकदा पावसहून येताना माझ्या जवळचे पैसे त्या प्रमाणात असे कोल्हापूरलाच संपले. म्हटलं हातकणंगले स्टेशनपर्यंत तिकिटाचे तरी आहेत, रेल्वेने जाऊ. पुढे स्वामी बघतील. कोल्हापूर स्टेशनवर हातकणंगले स्टेशनपर्यंत तिकीट काढलं आणि गाडीत बसलो. म्हटलं स्वामी आता आम्हाला सांगलीला पोहोचवा. गाडी मिरज स्टेशनवर आली. डब्यातून उतरलो. तो मिरज रेल्वे स्टेशनचे सब इन्स्पेक्टर श्रीयुत MT यजुर्वेदी डब्यासमोर दत्त म्हणून उभे. म्हणाले, काय भट साहेब, कुठे गेला होतात? त्यांना म्हटलं, बरं भेटलात, स्वामींनीच तुम्हाला पाठवलं, आम्हाला बाहेर सोडा. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो. पाहतो तो आमची पोलीसची एक गाडी सांगलीकडे निघालेली पाहिली. स्वामींचं नाव घेतलं आणि त्या गाडीत बसलो. तो थेट घरीच उतरलो. आपल्या या हट्टी शिष्याची पावसला येण्याची काहीतरी सोय आता केली पाहिजे असं त्या पावसच्या परमहंसांच्या मनात आलं असावं. पावसला मी स्वामींकडे नेहमी जातो असं सांगलीचे माझे एक चाहते श्रीमान बापूसाहेब चाफळकर यांना माहीत होतं. ते त्यावेळेस स्वामींकडे गेले नव्हते. श्रीयुत चाफळकर सांगलीला मला एकदा रस्त्यात सहज भेटले. म्हणाले, आता पावसला कधी जाणार? मी त्यांना म्हटलं, पुढच्या आठवड्यात. आणि त्याच आठवड्यात माझा मुलगा चिरंजीव शेखर याला सायकल अपघात झाला. त्याच्या हाताचं रेडियस बोन पिचलं. म्हणून त्याला घेऊन आम्ही पतिपत्नी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो. प्लॅस्टर करून घेऊन आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर येतो, तोच समोर श्रीयुत बापूसाहेब चाफळकर भेटले. त्यांनी मुलाची चौकशी केली आणि नंतर मला म्हणाले, मग आता पावसला जाणार की नाही? त्यावर त्यांना मी म्हटलं, आता ह्या आठवड्यात कसला जातो, हा काय खर्च झाला ना. माझं उत्तर संपतं न संपतं तोच श्रीयुत चाफळकर मला म्हणाले, अहो असं बोलू नका, तुम्ही पावसला जात राहा.
नंतर 1-2 दिवसांनी घडलेली गोष्ट. सायंकाळी ऑफिसातून परत आल्यावर पत्नीनं माझ्या हातात एक पाकीट दिलं. म्हणाली, प्रताप टॉकीजमधून कोणी एक सेवक पाकीट घेऊन आला. त्या पाकिटावर चाफळकर ब्रदर्स असं लिहिलं होतं. मी ते पाकीट उघडलं. त्यात 20 रुपये होते. म्हटलं, आता पावसला गेलंच पाहिजे. नंतर पावसला गेलो. गेल्या गेल्याच त्यावेळी स्वामी माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, आलात. पुढे एप्रिल 1965 अखेरपर्यंत सांगलीला मी असेपर्यंत श्रीयुत बापूसाहेब चाफळकर दर 2 महिन्यांनी पावसला जाण्यासाठी म्हणून न चुकता आपण होऊनच पैसे पाठवीत आणि मी पावसला जाई. 1965च्या मे नंतर माझी बदली सांगलीहून पुण्याला झाली. पुण्याहून तर काय, एकाहून एक मोटारीचे धनी पावसला स्वामींच्या दर्शनास जायचे. माझे मित्र श्रीयुत मधुभाऊ पटवर्धन, श्रीयुत अनंतराव सालकर, श्रीयुत प्रतापराव देशमुख, श्रीयुत गोपाळराव आपटे, श्रीयुत माधवराव तळेकर, श्रीयुत वसंतराव देसाई अशी बरीच बडी मंडळी गाडीवाली मधून पावसला स्वामींच्या दर्शनास म्हणून जायची. आणि ही मंडळी मला म्हणायची, भट पावसला चला. मी येत नाही, घरी काही अडचणी आहेत, रजा नाही, सोमवारी तरी ऑफिसला आलंच पाहिजे, असं काहीतरी ह्या सगळ्या मित्रमंडळींना मी सांगायचो. माझं त्यावेळी त्यांचं बोलणं व्हायचं. पण शेवटी माझं दर 2 महिन्यांनी पुण्याहून सुद्धा पावसला जाणं व्हायचंच. माझ्यासारख्या दरिद्री शिष्याचा आणि दर 2 महिन्यांनी पावसला जाण्याचा असा तो 1963 साली केलेला संकल्प स्वामींनी हा अशा तऱ्हेनं पूर्ण केला. थेट अगदी 15 ऑगस्ट 1974 पर्यंत. अगदी ज्ञानेश्वरीतील त्या ओळीची प्रचिती देत, काय समर्थांची कांता कोरांना मागे. ग्रंथाच्या माध्यमातून बोलणारा संत. माझ्या प्रत्येक पावस भेटीत स्वामींच्या अलौकिकत्वाचा असा एखादा नवाच पैलू समजून येईल. 1966 अखेरपर्यंत तरी आपल्याकडे येणाऱ्या आपल्या भक्तांशी स्वामी त्या प्रमाणात असं खूपच बोलत असत. दर्शनास येणाऱ्यांकडून काही वाचून घेत, त्यातून काही विषय निघे आणि त्या संदर्भातच ते पुढे त्यांच्याशी बोलणे करीत. स्वामींनी वाचावयास दिलेल्या पुस्तकातील त्या भागातच वाचणाऱ्याला बहुधा त्याच्या शंकाकुशंकांचं उत्तर मिळत असे. ग्रंथाच्या माध्यमातून भक्ताशी बोलायचं ही स्वरूपानंदांची एक विशिष्ट पद्धती होती. 1967 पर्यंत तरी स्वामींच्या खोलीतील त्यांचं ते पारमार्थिक पुस्तकांचं छोटंसं ग्रंथालय त्यांच्या दृष्टीनं तरी अद्ययावत असंच होतं. त्या त्यांच्या ग्रंथालय वजा कपाटातून त्यांना नेमकं हवं ते पुस्तक स्वामी पूर्वी स्वतः बाहेर काढीत किंवा पुढे दुसऱ्या कोणास काढावयास सांगत. ते पुस्तक साधकाला किंवा भक्ताला वाचावयास देत. वेळात वेळ काढून कुणाला सोहम अजपा कशी करावी ते सांगत. असा हा स्वामी स्वरूपानंदांचा छोटासा पारमार्थिक प्रपंच पावसला होता. ह्या व्यतिरिक्त असं दुसरं तिसरं पावसला काही नव्हतं. स्वामी कुणाला कधी मंत्रतंत्र सांगत नसत, कधी गंडेदोरे देत नसत. उत्तम फलज्योतिष येत असूनसुद्धा ज्योतिष पाहत नसत. अनुष्ठानं, जपजाप्य वगैरे कुणाकडूनही करून घेत नसत. तसंच कुणाच्या कर्मकटकटीसुद्धा ऐकत नसत. असा हा अगदी जगावेगळा परमार्थ पावसला होता. तरीसुद्धा सांप्रतच्या ह्या कळी गिळीतया अशा विचित्र काळात आणि भाविक मंडळी पावससारख्या कोकणातील अगदी आडोशाच्या गावी स्वामींकडे जात होती. मला वाटतं ह्यातच
स्वामी स्वरूपानंदांचं योगीपण साठवलं होतं आणि त्यातच त्यांच्यात वसत असलेल्या योग सामर्थ्याची खरी किमया होती. आज इथेच थांबूया. यानंतरचा या 4थ्या प्रकरणातला 3रा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.